एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला तुळशीच्या पानांची म्हणजे तुळशीचीच माळ ओवून दाखवणार आहे. तर अचानक असं माझ्या लक्षात आलं की आपण हे करूया. एवढ्या छान तुळशी उगवलेल्या आहेत ना, आणि पावसामुळे तर भरपूरच माझ्या गॅलरीमध्ये भरपूर तुळशी उगवलेल्या आहेत. म्हटलं चला आपण आता आहेत तुळशी, तर फुलं तर नव्हतीच माझ्याकडं, म्हटलं तुळशीचाच हार करूया, देवासाठी माळ करूया. तर म्हटलं चला छान अशा तुळशींची पानं वगैरे तोडली मी आणि काय केलं, जो दोरा असतो ना आपला धागा, तो घ्यायचा आणि तो पिवळ्या कलर तर नव्हता माझ्याकडं, म्हणून मी हळदीचं असं काही केलं. हळद घेतली आणि ती पाण्यामध्ये जरा पाण्यात ओली करून त्यात असं दोरा हे केला छान. त्याला पण कलर आता थोड्या वेळ ते सुकायला टाकलं मी जरा खिडकीमध्ये, तर ते छान सुकलं होतं. ते सुकल्यानंतर मस्त असं मी आता आयडिया तर काही बऱ्याच असतात, पण मी असं तुम्हाला दाखवते. आता तुम्ही करू शकता तुमच्या डोक्याने काही करायचं असेल तर मी असं सोप्याचं माझं जे खुर्ची आहे त्याला मी असं दोरा बांधला आणि त्यातूनच ते मी वळवून घेत होते. खूप सिंपल आहे, म्हणजे मी कधी असं केलं नव्हतं. असं लक्षात आलं अचानक की चला म्हटलं करू. थोड्याशाच म्हणजे स्वामींची माझ्याकडे मूर्ती छोटूशी आहे आणि त्या छोटूशा मूर्तीसाठी एवढा छोटूसा हार मी बनवलेला होता, पण छान वाटत होता. काय म्हणजे कसं एखाद्या टायमिंगला आपल्या डोक्यामध्ये जी आयडिया येईल ना ती करून टाकायची, म्हणजे कसं परत वाटत नाही की आपण केलं नाही. तर मी तुम्हाला दाखवते हे करून असं ओवायचं दोऱ्यातून. तुम्हाला येईलच, हे जास्त असं अवघड नाही. लगेच जमणारी ही माळ आहे, त्यामुळे ना असं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, हे तुम्हाला लगेच जमल असं. म्हणजे ह्यात काय अवघड नाही आहे की मी तुम्हाला असं म्हणजे हे असं करा ते तसं करा असं काही सांगण्यासारखं नाही आहे. छोटीशी आपले माळ वगैरे हे धागा वगैरे मी असं दोन पदरी धागा घेतलेला आहे आणि त्यामध्येच तुळशीची पानं घालून ना मी ते गाठ मारत आहे. दुसरं काहीच नाही आहे ह्यात अवघड. तर अशी छोटीशी मी माळ तयार केलेली आहे. तर माझ्याकडे छान स्वामींची मूर्ती आहे, त्यांच्यासाठीच मी ही बनवलेली होती. तर बघूया म्हटलं घालून कशी दिसते, तर फार छान वाटत होते. पूजा वगैरे मी आधीच करून घेतली होती आणि म्हणून म्हटलं पटकन बनवूया हार आपण. पूजेच्या अगोदरच हे डोक्यात आलं तर की बनवूया, पण म्हटलं आधी पूजा करून घेऊया आणि मग हार बनवायला बसूया. मग छान अशी माझी पूजा झालेली आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.